तर भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मेहंदी वेलकम बोर्ड. तर भावांनो, तुमच्यासाठी मी 2 प्रकारची मेहंदी वेलकम बोर्ड आणलेले आहे, ते पण एकदम फ्री. आणि ती तुम्हाला PLP फाईल दिलेली आहे. PLP फाईलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि फाईलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे. तुम्ही तिथून एकदम फ्रीमध्ये असं डायरेक्ट लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकता. तो तुम्ही एक तर इन्व्हिटेशनसाठी पण यूज करू शकता किंवा तुमच्या प्रोग्रामच्या तिथं बाहेर तुम्ही वेलकम बोर्ड तुम्ही लावू शकता त्याची प्रिंट काढून. ते पण मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये देतो आहे. तर भावांना सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, पिक्सल लॅब ओपन करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे पिक्सल लॅब ओपन केलेला आहे. तर आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, इथं माय प्रोजेक्टवर यायचं आहे. खाली कोपऱ्यात तुम्ही बघू शकता माय प्रोजेक्ट आहे, तिथं जायचं आहे. माय प्रोजेक्टला केल्यानंतर 1 नंबरचा जो आहे मेहंदी PLP #01 नावाचा जो आहे तो बॉईजचं जे आहे ते तुम्हाला इथं ओपन करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं मी तुम्हाला जे आहे ते दिलेलं आहे. आता तुम्हाला इथं जे तुमचा ग्रूम जो असेल, जो नवरदेव असेल, त्याचं ज्याची मेहंदी आहे त्याचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे. सिम्पली ज्याचं नाव आहे आपण तिथं टाकून घेऊ. आता एवर जायचं आहे. खाली बघा 2 सर्वात खाली यायचं आहे, एवर जायचं आहे. एवरती गेल्यानंतर इथं एडिट्स म्हणून आलं, इथं एडिट्सवर जायचं आहे. आणि इथं बघा एक डिलीटचं ऑप्शन असेल, तिथं जायचं आहे बस. आणि तुम्हाला तुमच्या याचं नाव लिहून घ्यायचं. आता मी तिथं सपोज एक नाव लिहून घेतो. तर बघू शकता तुम्ही हे नाव आलेलं आहे. तुम्हाला जर फॉन्ट चेंज करायचा तर तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता. बघू शकता हा बघा भावांनो. तुम्हाला याच्यानुसार तुम्हाला ते ॲडजस्टमेंट करायचं आहे. तुम्हाला काय नाव टाकायचं ते तुमच्या नाव डिपेंड आहे तुमच्यावर की तुम्हाला ते नाव काय ठेवायचं आहे. तर मी 1 मिनिटात ते ॲडजस्ट करून घेतो. तर तुम्ही बघू शकता आता तुम्हाला इथलची डेट चेंज करायची. समजा जे नवरदेवचे मेहंदीची तारीख असेल ती टाकायची आहे. तर इथून तुम्ही एडिट्सवर जाऊ शकता आणि एडिट्सवर जाऊन इथं तुम्ही डेट करू शकता. आता समजा मी सपोज करतो 20 डिसेंबर. तर इथं तुम्ही बघू शकता डेट पण चेंज झालेली आहे. तर आता तुम्हाला बरोबर झालेलं आहे. तर सर्वप्रथम आता तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. तर वरती सर्वात वरच्या लेअरला येऊन 2 नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि सेव्ह ॲज इमेजवर जायचं आहे. सेव्ह ॲज इमेज केल्यानंतर फॉर्मॅट जो आहे तो फॉर्मॅट आपल्याला PNG करायचा आहे. आणि याचं जे आहे कस्टमच्या तिथं जाऊन अल्ट्रा करायचं आहे. हे सेटिंग केल्यानंतर इथून सिम्पलमध्ये सेव्ह टू गॅलरी करून टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं आपलं इमेज सेव्ह झालेलं आहे. तसंच तर भावांना आपल्याला ही झाली आपली पहिली PLP. आता दुसरी PLP ओपन करण्यासाठी काहीच करायचं नाही. सिम्पली हे जे ए आहे सर्वात खालच्या लेअरमध्ये पहिल्या नंबरचं जे आहे फिल्टरसारखं ऑप्शन दिसतं 3 रिंगमध्ये, त्याच्यावरती माय प्रोजेक्ट आलं बघा. ते दाबल्यावरती माय प्रोजेक्ट नावाचं ऑप्शन आलं. माय प्रोजेक्टवर जायचं आणि माय प्रोजेक्ट दाबल्यानंतर मेहंदी PLP 0.2 तो आलेला आहे ते ओपन करायचं. तर तुम्ही बघू शकता ही PLP फाईल ओपन झालेली आहे. जसं आपण पहिल्या ह्याच्यात केलं तसंच आपण दुसऱ्या ह्याच्यात पण करायचं आहे. इथं 2 नंबरच्या याचं एडिट्सवर यायचं आहे आणि एडिट्सवर आल्यानंतर इथं नाव तुम्हाला चेंज करायचं आहे. आता मी नाव चेंज करतो. तुम्ही बघू शकता नाव चेंज केलेलं आहे. आता तसंच तुम्हाला इथं डेट चेंज करायची, तुम्ही डेट पण चेंज करू शकता. डेटवर आता एडिट्सवर जायचं आहे आणि एडिट्सवर जाऊन तुम्ही डेट करू शकता. तुम्हाला समजा 1 नोव्हेंबर 2025 बघू शकता. डेट पण झालेली आहे. तुम्हाला याचा कलर जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही इथं सिम्पली इथं साईडला स्क्रोल करून कलरवर जाऊन याचा कलर पण तुम्ही चेंज करू शकता. तसं मला तोच कलर पाहिजे म्हणून मी तो ठेवला आहे. तुम्हाला कलर चेंज करायचा तुम्ही करू शकता. आता काहीच करायचं नाही, डबल इथं वर यायचं आहे. जसं आपण पहिले केलं तसंच करायचं आहे. सेव्हच्या ऑप्शनवर यायचं आहे, सेव्ह ॲज इमेजवर जायचं आहे, कस्टमवर फॉर्मॅटवर जाऊन PNG करायचं आहे, कस्टमवर जाऊन अल्ट्रा करायचं, सेव्ह टू गॅलरी करायचं आहे. तुम्ही बघू शकता भावांनो फोटो आपले दोन्ही पण सेव्ह झालेले आहे. तर तुमच्यासाठी मी हे PLP फाईल आणलेलं आहे एकदम फ्रीमध्ये. जर डाउनलोड करता प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती तुम्ही मेसेज करा. आणि जर तुम्हाला एकदम फ्रीमध्ये पाहिजे असेल तर डायरेक्ट तुम्ही टेलिग्राम चॅनलवरतून घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये. चला, धन्यवाद.